नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 6 एप्रिल 2025 आणि पुन्हा एकदा तूर बाजारभावात काहीशी वाढ बघायला मिळालेली असून काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्याचबरोबर मूर्तिजापूर, अकोला, त्याचबरोबर अमरावती, पाथर्डी आणि लातूर या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीच्या बाजारभावात काल वाढ बघायला मिळालेली होती. काल कुठे आणि कुठल्या बाजार समितीमध्ये तुरीला काय बाजारभाव मिळाले सविस्तर अपडेट जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे पुसद, जिल्हा यवतमाळ. या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती 300 क्विंटलची. कमीत कमी दर 6,800 रुपये, जास्तीत जास्त दर 7,070 रुपये प्रति क्विंटलपर्यंत, तर सर्वसाधारण दर होते 6,900 रुपये. त्यानंतर पैठण, छत्रपती संभाजीनगर 40 क्विंटलची तुरीची आवक. कमीत कमी दर 6,551 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,900 आणि सर्वसाधारण दर 6,700. त्यानंतर भोकर, आवक आलेली होती 24 क्विंटलची. कमीत कमी दर 6,800 रुपये, जास्तीत जास्त दर 7,025 रुपयापर्यंत, तर सर्वसाधारण दर 6,912 रुपये. त्यानंतर कारंजा, आवक आलेली होती 1,200 क्विंटलची. कमीत कमी दर 6,800 रुपये, जास्तीत जास्त दर 7,400 आणि सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव 7,135. त्यानंतर हिंगोली, तूर गज्जर, आवक आलेली होती 750 क्विंटलची. कमीत कमी दर 6,900 रुपये, जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,380 आणि सर्वसाधारण दर 7,140. त्यानंतर पुढील बाजार समिती मुरुम, तूर गज्जर, आवक आलेली होती 243 क्विंटलची. कमीत कमी दर 6,755 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7,230 आणि सर्वसाधारण दर 7,041 रुपये. त्यानंतर लातूर, तूर लाल, आवक आलेली होती 4,440 क्विंटलची. या ठिकाणी जास्तीत जास्त दर 7,550 रुपयापर्यंत, सर्वसाधारण दर होते 7,270 आणि कमीत कमी दर 7,000 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला, तूर लाल, कमीत कमी दर 4,305 रुपये, जास्तीत जास्त दर 7,000 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 5,600 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती, तूर लाल, आवक आलेली होती 4,050 क्विंटलची. कमीत कमी दर 7,100 रुपये, जास्तीत जास्त दर 7,440 रुपयापर्यंत, तर सर्वसाधारण दर 7,270 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धुळे, तूर लाल, आवक आलेली होती 53 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 5,005 रुपये, जास्तीत जास्त दर 6,590 रुपयापर्यंत, तर सर्वसाधारण दर 5,770 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती चिखली, तूर लाल, आवक आलेली होती 400 क्विंटलची. कमीत कमी दर 6,450 रुपये, जास्तीत जास्त दर 7,380 आणि सर्वसाधारण तूर बाजारभाव 6,915. त्यानंतर जिंतूर, कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर 7,220 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,500 रुपये. त्यानंतर मूर्तिजापूर, जिल्हा आहे अकोला, आवक 450 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 6,850 रुपये, जास्तीत जास्त दर 7,315 आणि सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,085 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे निलंगा, आवक आलेली होती लाल तुरीची 250 क्विंटलची. कमीत कमी दर 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर 7,270 रुपयापर्यंत, तर सर्वसाधारण दर 7,200 रुपये. त्यानंतर गंगाखेड, कमीत कमी दर 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर 7,200 आणि सर्वसाधारण तूर बाजारभाव या ठिकाणी 7,100. त्यानंतर परतूर, जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव निघालेले आहे मित्रांनो या ठिकाणी 7,215 रुपये, सर्वसाधारण दर 7,200, तर कमीत कमी दर 7,000 रुपये. त्यानंतर अंबड, वडीगोद्री, तूर लाल, आवक आलेली होती 10 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 6,350 रुपये, जास्तीत जास्त दर 7,100 आणि सर्वसाधारण तूर बाजारभाव 6,840. त्यानंतर बाजार समिती आहे सेनगाव, तूर लाल, आवक आलेली होती 48 क्विंटलची. कमीत कमी दर 6,800 रुपये, जास्तीत जास्त दर 7,200 आणि सर्वसाधारण दर 7,000 रुपये. त्यानंतर तुळजापूर, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7,300, कमीत कमी दर 6,900 आणि सर्वसाधारण दर 7,000 रुपये. त्यानंतर सिंधी सेलू, तूर लाल, आवक आलेली होती 302 क्विंटलची. सर्वसाधारण दर 7,250, कमीत कमी दर 7,000 रुपये, तर जास्तीत जास्त दर 7,450. त्यानंतर अहमदपूर, तूर लोकल, आवक 244 क्विंटल. सर्वसाधारण दर 6,784 रुपये, कमीत कमी दर 4,100 रुपये, तर जास्तीत जास्त दर 7,161 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती पाथर्डी, तूर नंबर 1, आवक आलेली होती 60 क्विंटलची. सर्वसाधारण दर 7,350, कमीत कमी दर 7,200, तर जास्तीत जास्त दर 7,500. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, तूर पांढरी, आवक आलेली होती 150 क्विंटलची. सर्वसाधारण दर 6,862 रुपये, कमीत कमी दर 6,600 रुपये, तर जास्तीत जास्त दर 7,125 रुपये. त्यानंतर बाजार समिती बीड, तूर पांढरी, आवक आलेली होती 15 क्विंटलची.
कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर 7,171 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,917 रुपये. त्यानंतर भोकरदन तूर पांढरी आवक आलेली होती 65 क्विंटलची. कमीत कमी दर 6,200 रुपये, जास्तीत जास्त दर 6,600, तर सर्वसाधारण दर 6,500. त्यानंतर शेवगाव आवक आलेली होती 48 क्विंटल पांढऱ्या तुरीची. कमीत कमी दर 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर 7,100, तर सर्वसाधारण दर 7,000 रुपये. त्यानंतर अंबडवडी गुजरी तूर पांढरी 24 क्विंटलची तुरीची आवक, सर्वसाधारण दर 6,900 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,500, तर जास्तीत जास्त दर 7,151 रुपये, तर कमीत कमी दर 6,500 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा तूर पांढरी कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,900 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,800 रुपये. त्यानंतर तळोदा तूर पांढरी आवक आलेली होती 13 क्विंटल फक्त. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,400, तर सर्वसाधारण दर मित्रांनो 6,200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. मित्रांनो, राज्यातील जिल्ह्यांमधील तुरीची आवक हळूहळू कमी होताना दिसत आहे आणि काल उशिरापर्यंत काही बाजार समित्यांच्या तूर बाजारभाव स्थिरता, तर काही ठिकाणी हलकीशी वाढ बघायला मिळालेली असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.